झी 24 तास एक पाऊल पुढे। राज कुंद्रा अडचणीत आले ते मुख्य प्रामुख्याने आपण लक्षात घेतलं पाहिजे। ते 3 त्यांच्या टीमचे प्लेयर्स स्पॉट फिक्सिंग मध्ये सापडले आणि त्यापैकी एक होता अंकित चव्हाण। आज अंकित चव्हाणचे जामिनीचा अखेरचा दिवस होता। आज तो कोर्टात शरण गेला आणि विवाह बंधनात अडकल्यानंतर आज तो जेव्हा त्याचे कुटुंब त्याला सोडायला विमानतळावर गेलं होतं, अतिशय तणावग्रस्त होतं। आपण एक रिपोर्ट पाहूया त्याबाबतचा। 7 दिवसांच्या जामिनावर बाहेर आलेल्या अंकित चव्हाणनं 7 फेरे घेतल्यावर पुन्हा एकदा साकेत कोर्टात शरण गेला। 7 दिवस कुटुंबासोबत घालवल्यावर पुन्हा तुरुंगात जाताना अंकित आणि त्याच्या कुटुंबातील सर्वांच्या चेहऱ्यावरचा तणाव स्पष्टपणे दिसत होता। अंकितला दिल्ली पोलिसांनी फिक्सिंगमध्ये अटक केली। त्यानंतर लग्नासाठी अंकितला कोर्टानं जामीन मंजूर केला। मात्र लग्न सोहळ्यातही अंकितचा मीडियानं पिच्छा पुरवला। जीवनातील सर्वोच्च आनंदाच्या क्षणीही अंकित मात्र तणावातच होता। अंकित गुरुवारी पहाटे दिल्लीला रवाना झाला। पहाटे 4 वाजता तो काही नातेवाईकांसह मुंबई विमानतळावर पोहोचला आणि लगेचच दिल्लीला निघाला। अंकित साकेत कोर्टात रवाना होण्यापूर्वी चव्हाण कुटुंबीय चांगलेच तणावाखाली होते। त्याला निरोप देण्यासाठी एअरपोर्टवर चव्हाण कुटुंबियांसमवेत त्याची नववधू नेहा सांबरी देखील होती। यावेळी त्याच्या चेहऱ्यावरचा तणाव आणि निराशा लपून राहिली नाही। आता अंकितवर मोक्का लागल्यामुळे त्याला जामीन मिळणंही कठीण जाणार आहे। त्यामुळे आता त्याच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।